राजेश्वर मित्र मंडळ आयोजित क्रिकेट स्पर्धा दिवाळी या ठिकाणी आयोजित केलेल्या आहेत. आजचा दुसऱ्या दिवसातील आठवा सामना होतो तो म्हणजे सोळंपूर नागेश्वर चोरले विरुद्ध शिवशंभू नेवे यांच्या दरम्यान होईल. हॅलो. मागील झालेल्या सामन्यामध्ये सामनावीराचा किताब जो पटकावलेला तो आहे रितेश उटेकर धामणगावचा. नागेश्वर उदय संघाचे कोच शिवाजी उटेकर इथे उपस्थित आहेत. क्षेत्र ताबडतोब लावून बघा. सामन्यांची घेत आहेत. नाव काय? हॅलो. रितेश उटेकर. आंदोलगुड्याच्या संघाचा रितेश उटेकर मॅन ऑफ द मॅच किताब पटकावलेला आहे तो घेऊन जायचा आहे. रितेश उटेकर. सामना चालू होतो. गोलंदाजीसाठी आला होता म्हणजे आलं तसं म्हणा गेलं तर शिवशंभू निधी संघाकडे मच्छिंद्र सारखा खेळाडू आणि सोहम नागेश्वर चोरवली संघाकडे आम्हासारखा एकच सारखा खेळाडू मैदानामध्ये आहे. बघा या सामना आणि तेजस सावंत विकेट किपर म्हणून कामगिरी करतात. तेजस सावंत बघा या गोलंदाजीसाठी आला होता आम्ही यांचा पुढे चेंडू सामना करतोय मच्छिंद्र बघा असा सामना येतो. षटकार आणि काही म्हणजे मच्छिंद्र आणि हा पहिला षटकाराने करतो मच्छिंद्र शरद मच्छिंद्र आणि शरद यांचा पुढे चेंडू चांगला करतोय मच्छिंद्र बघा काय सामना होतो. खरंच अचूकता खरंच आजच्या क्षेत्रफळ मध्ये चांगल्या रीतीने क्षेत्रक्षण आपल्या टीमध्ये आम्ही कर्णधारांनी आणि गोलंदाजीसाठी कर्णधार आम्ही उटेकर बघूया काय करतो कर्मचारी येतो. आणि क्षेत्रक्षण खरंच क्षेत्रक्षण होतंय काय जरा या क्षेत्रक्षणाबद्दल चांगल्या रीतीने क्षेत्रक्षण चालू आहे. खरंच आम्ही आम्ही कर्णधार म्हणून कामगिरी करतात. आम्ही बघा काय करतात. हॅलो. आम्ही यांचा पुढचा चेंडू बाबा स्टार्ट त्यांना तोंड घेते शरद पुढचा चेंडू त्या चेंडू उपयोग करीत आहेत. पुढचा चेंडू उपयोग करण्याच्या प्रयत्नात अशा रीतीने धावसंख्या आणि आम्हाला धावसंख्या वाढच्या रूपात धावसंख्या झाली होती आणि धावसंख्या झाली होती ही धावसंख्या नऊ धावसंख्या 8 पुढचा चेंडू कट करण्याच्या प्रयत्नात पुढचा चेंडू कट करण्याच्या प्रयत्नात अशा रीतीने पंचाने घोषित केले आहे आणि षटकार दरम्यान पुढचा चेंडू आम्ही उटेकर आणि साईडला शरद शिवशंभूचा जबरदस्त आणि सुंदर पाहायला मिळत आहे आणि थोडं चांगलं क्षेत्रक्षण पाहायला मिळत आहे. संस्कार यांच्याकडनं जबरदस्त गोलंदाजी लेफ्ट मारा करतात आम्ही उटेकर पंच म्हणून काम करतात आमचे फेडरेशनचे अध्यक्ष दिलीप उटेकर आणि पी.के. उटेकर साहेब. त्यामुळे पुढचा चेंडू शरद यांना आम्ही जबरदस्त ओढून काढला चेंडू मला एकदा वन बॉस टू बॉस जबरदस्त क्षेत्रक्षण पाहायला होतं तेव्हा चांगला आणि अवसंख्यात बदल
होतो. धावसंख्या होते 15. पहिलं षटक समाप्त. धावसंख्या होते 15. थोडस महागडाचं षटक म्हणावं लागेल अमोल यांचा. पॉवर प्लेचं षटक आणि धावसंख्या गेले 15. 6 चेंडू आणि 15 शतक कर्णधार आहेत, ऑलराऊंडर आहेत अमोल उतेकर. आणि 15 6 चेंडू मध्ये खर्च केलाय. थोडस फिल्डिंग मध्ये परिवर्तन करतात कर्णधार अमोल होतेकर. आणि आता दुसरा षटक घेऊन येतात ते आकाश. स्ट्राईकला असतील शरद, लॉस्ट स्ट्राईकला असतं मच्छिंद्र. जबरदस्त दोन्ही फलंदाज संघ आहेत आणि दोन्ही सलामीचे तुल्यबाज फलंदाज आहेत, चांगले फलंदाज आहेत. निवेश सोसंबू निवेश संघाकडून ज्यांच्या खांद्यावरती दुराठेवरी मारली जाते असं ते मच्छिंद्र शिंदे हे एक अष्टपैलू खेळाडू आहेत. नाव आहे त्यांचं, ख्याती आहे 15 मध्ये. मच्छिंद्र एक नावाचा दबदबा आहे. असे ते शिवशंभू देवीचे कर्णधार पण आहेत मच्छिंद्र शिंदे. आकाश आकाश शरद. पाहूया काय करतात आकाश. जबरदस्त लेगच्या दिशेने मारलेला चेंडू मला वाटतं हा 1 बाउन्स 2 बाउन्स आणि हा चौकार. बीजे सांगायचं. दुसरा चव्हाण अजून आता जरा स्वयंसेवक बाजूला बॅक साईडला विकेट बॅक साईडला स्वयंसेवक काढवा तिकडे. पृथ्वीराज चव्हाण, अजय यादव जरा लक्ष द्या थोडस. सूरज विटेकर कुठे आहेत. दरम्यान पुढचा चेंडू आकाश. आकाश टू शरद. पाहूया. हो हो जबरदस्त चेंडू. सोर बॉलर आहेत आकाश. आणि हा तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं शंभू नागेश्वर संघाकडनं. आणि स्ट्राईकला असलेल्या तर मच्छिंद्र. धावसंख्येत बदल, धावसंख्या होते ती 20. धावसंख्या 20. स्वतः कर्णधार अमर उतेकर हे बॉर्डर लाईन वरती आहेत. तर पुढचा चेंडू जबरदस्त जबरदस्त आणि हा सनसनीत षटकार. बॉक्सला मच्छिंद्र खणखणीत झणझणीत आणि तुफानी षटकार मारला होता. आणि या धावसंख्या झाल्यात 26. दुसरे षटक मार्गस्थ. दुसरं षटक मार्गस्थ स्वयंभू नागेश्वर संघाकडून कशा मार्फत पुन्हा एकदा लेगच्या दिशेने. मला वाटतं हा हा एक षटकार. उत्कृष्ट असं 2 षटकार मारलेले आहेत या संघामध्ये. आणि धावसंख्येमध्ये खूपच बदल झाला. धावसंख्या झाली ती किती 32. 32 धावसंख्या झाली 32. निळे संघाची धावसंख्या 32. नक्कीच श्रीधर जाधव तुम्हाला सांगू इच्छितो स्वयंभू नागेश्वर मध्ये आम्ही हार्दिक पांडा असेल वारंवार बोलण्यामध्ये बदल. थोडस थोडस वातावरण गरम करण्याचा प्रयत्न असतो आम्ही उपकरांचा. आणि आकाशाला काय मंत्र दिलेला आहे त्या काय मंत्र्याचा कितपत फायदा होत आहे आकाश पाहूया. कारण की सलग 2 षटकार ठोकले मच्छिंद्राने. झेलवायचे मला वाटतं हार केला आकाशाच्या लाड्यावर. पुन्हा करत मला बॅटची बॅटची करत होता हा बाद होता. आत्ता सांगितलं होता आवडले आणि हा बरे बाद होतोय मोठा आग्रह असतो स्टेशन बोस दोन संघाला.
नक्कीच म्हटलं की आमचं हार्दिक पांड्या काहीतरी कानमंत्री देईल आणि हार्दिक पांड्याचा कानमंत्री कुठेतरी कामाला आला म्हणून होतेकर यांचा. हॅलो पुढचा चेंडू काय ते बोल अमय आकाश पुढचा चेंडू आकाश भागण्यावरचा स्टॉप बॅट्समॅनचं नाव सांगा. ओंकार स्ट्राईकला ओंकार पुढचा चेंडू आकाश ऑफच्या दिशेने एक धाव काढलेले आणि धावसंख्या मध्ये बदल आहे धावसंख्या झाली ते धावसंख्या 33. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळतं आमचे स्वर्गीय विकास चव्हाण यांचे सुपुत्र. आणि दोन षटक समाप्त दुसऱ्या षटकची समाप्ती धावसंख्या 33. थोडस फिल्डिंग मध्ये परिवर्तन करतात आमचे कप्तान अमय होतेकर. ते मगाशीच म्हटलं ऑलराऊंडर होते गोलंदाजी करतात विकेट किपिंग करतात बाउंड्री लाईन वरती दिसतात बाउंड्री लाईन वरती असतात विकेट किपिंग करतात आणि आणि आता तेजस हो हो सावंत सावंत बंधू दरवेळ पुढचा चेंडू पाहूया आणि पंचांचा वाईट इशारा नंतर धावसंख्येत बदल धावसंख्या 34 धावसंख्या 34 तिसरं षटक मार्ग असतं तेजसच्या स्वरूपात तेजस सावंत एक असतं पहिलं पाहावं आणि गोलंदाजी मार्कर तेजस साईडला ते ओंकार पुन्हा एकदा लेगच्या दिशेने मला एकदा पंचांचा वाईट इशारा आणि पुन्हा एकदा वाईट इशारा आमच्या गावचे सुपुत्र उपसरपंच प्रवीण सावंत यांचे मोठे चिरंजीव आहेत तेजस सावंत गोलंदाजी मार्कवरती. तर पुढचा चेंडू ओंकार ओंकार टू तेजस सावंत ओंकार ओंकार स्ट्राईकलाच 35 धावसंख्या 35. तर पुढचा चेंडू तेजस पुन्हा एकदा सलग तिसरं हॅट्रिक वाईड हॅट्रिक वाईड हॅट्रिक सत्कार करावा लागेल तेजस सावंत यांचा वाईट धावसंख्या 36. मला वाटतं पुन्हा एकदा कप्तान कानमंत्री देतील सावंत यांना हार्दिक पांड्या जवळ कानामध्ये आता काहीतरी कानमंत्र देतील आणि कानमंत्राने तर काहीतरी नक्कीच कार्यक्रम घडतो त्या मागच्या वेळेला आपण बघितलं आणि आता पाहूया काय पराक्रम करताय ते सावंत बंधू. दरम्यान पुढचा चेंडू तेजस तेजस तो ओंकार हो हो जवळ आमच्या दिशेने आणि हा एक चांगलं फिलिंग्स आदित्य जाधव यांच्याकडला थोडसा चापाला कापला चेंडू आणि दुसरी डावे पूर्ण केले बॉल सापड्यापर्यंत 2 डाव्या पूर्ण होतात. आदित्य जाधव आमचे चिरंजीव जाधव यांचे सुपुत्र युट्यूब लाईव्ह स्वतः दुकानातून बघतात आज भरत जाधव ठिकाणा पुन्हा एकदा फ्रँकच्या दिशेने मारलेलं खेळणं एकदा सूत्र होणार आपल्या त्याच्या प्रयत्नात असतील मला एकच धावांचं समाधान मानावं लागेल ते आणि तेवढाच चांगला आपल्या आदित्य जाधव यांच्याकडनं पाहायला मिळतो. भरत जाधव हे आम्हाला युट्यूबच्या माध्यमातून गावी बसून दुकानातून नवीन पाहतात त्यांचं चिरंजीव भरत जाधव इथे खेळतात आणि स्ट्राईक लावतात आता ओंकार आदित्य जाधव शतशरावती कसं करत जात आहेत पुढचा चेंडू लागत आहेत ते वाईट पंचांचा वाईट सारा कोणी बाहेर पंच हा तयारी करून सकले कारण की वारंवार धाव देतो मला पुन्हा एकदा काल असेल सावंत बंधूला पुन्हा एकदा कालमंत्री द्यायला लागेल तो सावंत यांना जबरदस्त खेटू काढलेला चेंडू एकदा पूर्ण करतो कसा होता जबरदस्त गायचं समाधान मानावं लागेल ते
ते संघाकडून सावंत यांचा पुढचा चेंडू साठी चौथू सटवले जाते पट करण्याच्या येतात आणि आणि अशा रीतीने पंचाने चौकार घोषित केलेला आहे अशा रीतीने चार धावा धावसंख्येमध्ये बदल झालेला आहे धावसंख्या झाली आहे ती 45 धावसंख्या 45 मला सुरू झालं मला वाटतं पूर्ण एकदा काल होतं वेगळं आता आमच्या बॅक साईडला स्वतः आमचा आधारस्तंभ त्यांचा फोटो लावला आदेश जाधव ते फोटो खाली जाऊन उभा आहेत फ्रंट पेज म्हणून पुन्हा एकदा जबरदस्त मार्करचा प्रहार केला होता तेव्हा चेंडू फेटिंग काढला आणि तेव्हा चालू सिद्धेश्वर आणि जबरदस्त आघात जाधव यांच्याकडून संख्या बदल होते धावसंख्या होते 46 हॅलो सिच्युएशन हे अधिक सिच्युएशन अतिशय उत्कृष्ट रीतीने करत आहेत आपल्या संघासाठी पूर्ण खेळ लोकांचे ते सावंत धावाला असतात पण आपल्याकडे चेंडू पुढचा चेंडू आणि करण्याच्या प्रयत्नात अतिशय उत्कृष्ट चेंडू आणि लेग बॉल आणि सडकचा मात्र घोषणा होते धावसंख्या होते ती 47 आणि सहसा राजेश होतेकर सलाम होतेकर आमचे वारंवार आम्ही यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे कारण की आम्हाला सकाळी चहा नाश्ता जेवण आणि त्यातून जीवाला सुकवणारे कातरी त्यांच्या माध्यमातून आम्हाला वारंवार करण्यात होतं अगदी काळजीनुसार आमच्या घरात कातरी अगदी व्यवस्थित चाट मारून आम्हाला ते पुरवतात आणि त्याच पद्धतीने जेवणही त्यांच्याकडनं आम्हाला मिळतं थोडस आणि संध्याकाळी जर त्यातूनही कमी पडेल तर स्पीड वरती जे काही देखभाल असेल पीकची तुम्ही स्वतः श्रीधर जाधव श्रीधर उपयोग यांच्याकडनं पाहायला मिळतं त्यांचं कौतुक करा तेवढं कमी आहे मग विशेष कौतुक म्हणजे अजय जाधव गाडलेला तो स्वयंसेवक म्हणून गेलेला आहे कोणाचीही वाट बघत नाही स्वतः जिथे कमी देतो आम्ही असे अजय जाधव वारंवार अजय जाधव सलूट तुमच्या कार्याला तुम्ही तिकडं आणि आनंद होतेकर हो हो नक्कीच तुमची पोच पाहतो आमच्यापर्यंत पोहोचले आनंद होतेकर रात काढून आम्हाला सलामी देतात नक्कीच आणि तसेच सूरज होतेकर नक्कीच थोडासा सावळी अलंकार बसलेले सूरज होतेकर आमचे उद्योजक आहेत सूरज होतेकर पुण्याचे आणि ते स्वतःही बाउंड्री लाईनवरती असे स्वयंसेवक असेल ना तर मंडळामध्ये कुठलंही काम पेंडिंग राहू शकत नाही बोलायचं नाव सगळा ओमकार ओमकार बाजारावर स्टार्ट त्यांना तोंड देतात ते मच्छिंद्र स्टार्ट दारवाराचा स्टार्ट कर करण्याच्या प्रयत्नात आणि ऑफच्या दिशेने एक धाव पूर्ण करणे अशा रीतीने पंचाने घोषित केलेल्या चार धावा आणि धावसंख्येमध्ये खूपच धावसंख्या झाली होती हा किती धावसंख्या झाली होती 51 धावसंख्या 51 संघाची धावसंख्या 51 शिवशंभू निळे या संघाची धावसंख्या झाली 51 पुढचा चेंडू काय ते ओंकार पहिल्या षटकातील हा पहिला चौकार ओंकार यांच्याकडून स्ट्राईक लाईट ते मच्छिंद्र ना स्ट्राईक लाईट ते आकाश आकाश पहिलं षटक लागलेलं वैयक्तिक धाबाला स्टार्ट त्याला तोंड दिला ते मच्छिंद्र पुढचा चेंडू कट करण्याच्या प्रयत्नात बघूया काय होते ते आणि अशा रीतीने हॅलो लिबरेशन टर्मेंटचा स्टेप आउट करून मारलेला चेंडू त्याच्यावर हार्ट ब्लो नसेल स्टेप आउट करून मारलेला चेंडू आहे आणि हा स्क्रीज सोडून स्टेप आउट करून मारलेला चेंडू आहे स्क्रीज सोडून स्टेप आउट करून मारलेला चेंडू आहे नो नसेल परंपरा इथं चित्रात समान आहेत संदेश उपाले आहे तिथे आणि दुसरा चव्हाण बाद असेल घरी घरी बाद असेल अशा रीतीने बाद झालेला आहे
आहे शिवस्वयंभू नाहीये. संघाने आपला एक प्रतिनिधी इथं पाठवलाय. बरोबर पुढचा चेंडू ओमकार जबरदस्त. आणि हा वन बाउन्स चौकार. संघाला एक एक मिळाला असेल. हा बोल. आता टाक ना थोडासा आता. जबरदस्त गोलंदाजी. कोण टाकले तो? कोण टाकले बॉलर? आता बॉलर कोण टाकले? हे बॉलर कोण आहे? बॉलर ओंकार गावाला स्टार्ट उत्कृष्ट गोलंदाजी करत आपल्या संघासाठी. आणि त्याला तोंड देते कृणाल. ट्रॅकला ते कृणाल नॉन स्ट्राईकला ते ओंकार. पुढचा चेंडू ओंकार पुढचा चेंडू पडतो प्रयत्न कुठला उंच मारण्याचा प्रयत्न. आचार्य तरी नऊ दुसरं गेले आहे. नऊ चेंडू असेल आणि फ्लोईड असेल मेजवानी असेल नवीन संघाला. मला एकदा थोडेसे कान मंत्राची पूर्ण करू. आमचे कर्णधार अमोल उटेकर हरकत काढला. थोडासा परिवर्तन यामध्ये आपण जरा लक्ष देऊन बघितलं तर स्वतः कर्णधार मला एकदा पूर्ण पूर्ण ग्राउंडवरती खेळतात. कधी विकेट करतात कधी 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 डीप क्रॉस करत असतात. मला पुन्हा एकदा मी फोटो काढलेला चेंडू थोडासा तेव्हाच चांगलं सटॅक्शन. जबरदस्त मला जबरदस्त सटॅक्शन पाहायला होतं. बरोबर दोन धावा पूर्ण होतात. काय संख्या होते 59. जबरदस्त अमोल उटेकर आणि ओमकार. ओमकार यांच्याकडून मला होता काढला तोंड देखील त्याला ओमकार पुन्हा जबरदस्त गोलंदाजी. आणि हा क्लीन गेम करतात ओमकार. ओमकार आणि षटक समाप्त.
होता जोरदार गाड्या होता सलामीची जोडी बघायला चाललो आणि आदित्य जाधव लेफ्ट अँड राईट कॉम्बिनेशन एकदा टाळा होता टाळा जोरदार टाळा होता विदाऊट गार्ड जायचं नाही मैदानामध्ये. विप्लव चव्हाण जरा टॉप सोडून घ्यायचं राजेश सतेकर सोडून जखमी खेळाडू श्रीधर जाधव जरा मैदान श्रीधर मैदानाच्या बाहेर जायचं आपण प्रत्येक शेतकऱ्याला 100 रुपये लावायला तुला काय फरक पडतो लावू काय बोल अरे लाव तू लावा आम्ही उपयोगाने जर षटकार मारले तर संदीप उपयोगर यांच्याकडनं प्रत्येक षटकाराला 100 रुपये असतील तसे योगेंद्र मोरे यांच्याकडनं 100 रुपये असतील. स्वयंभू नागेश्वरचा कोणताही प्लेअर नाही जेवढे 6 मारणार तेवढे 100 रुपये. धन्यवाद धन्यवाद आमचे खजिनदार योगेंद्र मोरे यांच्याकडनं स्वयंभू नागेश्वरच्या कुठल्याही खेळाडूने जर षटकार मारला तर प्रत्येक षटकारासाठी 100 रुपये पारितोषिक असेल. हे बॉलरचं नाव काय वचित्र हनुमंतराव यांचे कर्णधार जबरदस्त वन बॉस आणि हा सावकार तेच मला उन्हाचा त्रास होतो आणि केशव शिंदे बॉर्डरलाईनचा ताबा घ्यायचा आणि श्री स्वयंभू नागेश्वर संघाचा विजय झाला तर सूर्य होतेकर यांच्याकडनं 1,000 रुपये दिले जातील आणि तास सोडून घेतील ऋतुराज चव्हाण. सुरेश जाधव त्याला विनंती करतो हे तास सोडून करून घ्यायचा आहे. जागृत मला थोडसा कॅमेरा डायरेक्शन चेंज करा. टास्क बॉक्स मध्ये आमचे सुरेश जाधव तास सोडून घेतील यानंतरचा होणारा सामना सोडवलं सतीशवाडे आणि हनुमंतवाडे पुढचा चेंडू मच्छिंद्र आणि तोंड मारण्याचा प्रयत्न परंतु लेग कटा चेंडू आणि हा वेगळा चेंडू असेल. पहिला चौकार मारला होता सुस्वयंभू संघ विजय झाला तर सूरज होतेकर यांच्याकडनं 1,000 रुपये असतील त्यांची गाडी प्रत्येक षटकाराला हनुमंतवाडीने तास सोयीस केलेला आहे आणि शतरक्षण स्वीकारलेलं आहे. यानंतर होणार सामना पूर्ण एकदा क्लोजिंग झालेला चेंडू थोडासा एकदा पूर्ण करतील आणि एकच धावाचं समाधान मानावं लागेल ते आमयाला. धावसंख्या होते 5 सरासरी 15च्या रनरेटने खेळावं लागेल जिंकण्यासाठी 4 धावांची गरज आहे. 24 चेंडू आणि 60 धावांची गरज असेल. लेफ्ट हँड बॅट्समॅन भारत जाधव यांचे सुपुत्र आदित्य जाधव आमचे शिंदे बंधू रोशन शिंदे यांचं इथे आगमन झालेलं आहे त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. शिंदे बंधू आमचे रोशन शिंदे बरोबर पुढचा चेंडू आदित्य तो मच्छिंद्र यांचा रनअप आणि तोंड देखील आदित्य पुन्हा एकदा चेंडू हवेत असेल आणि हा 1 रन घेतात ते आदित्य आणि स्ट्राईक देखील कर्णधार हार्दिक पांड्या आमवतेकर यांना. आमवतेकर बघूया ठोका टाकतात का. जबरदस्त निशाणा आहे त्यांचा. अचूक ठोका टाकतात ते आणि मच्छिंद्रांना पाहूया काय करतात कितपत समाचार घेतात. हो हा जबरदस्त वाईट आव्हान तर व्हायचा इशारा पंचांचा धन्यवाद त्यांचा. दिलीप होतेकर धावसंख्येत बदल होते. धावसंख्या होते 7 2 बाद 7 पहिला षटक मार्ग असतो
मला वाटतं सरासरी फक्त 15 रन करायचे आहेत. 2 ओव्हरचा प्रकार सामना किशामध्ये जबरदस्त हवा पुन्हा एकदा आलेच्या दिशेने मारलेला चेंडू वन बस टू बस आणि हा चौकार विजय राजू सातोकर हे आमचे उद्योजक सोडत सातोकर स्वतः घरामध्ये उभे आहेत आणि मला वाटतं आमचा हस्तूक रतन जाधव तोही तिथे उभं होतं. सेवस्थान हॉटेलचे कुक होते रतन जाधव सिनियर जाधव मला वाटतं सिनियर आपल्याला जाधव होते त्यांच्या घरामध्ये तोच मुलगा आहे बाहेर सीट सगळं कोणाल वैयक्तिक पहिलं संघाकडून दुसऱ्यासाठी घेऊन येतो कोणाल आणि स्ट्राईकला तो आदित्य थोडासा स्पीडअप करा 15 मिनिट सामना संपवला आपल्याला थोडासा स्पीडअप करा मच्छिंद्र आपल्याला विनंती आपण थोडासा वेळ कमी करा कोणा नाही चांगला सेटअप करायचा चांगला थोडासा स्टार्ट करा हॅलो हा बोला ना नाही संस्कार आहे माझा हा तुम्हाला थोडा वेळ फोन करू का जरा लवकर मला चालू कर हा करतो थोडासा स्पीडअप करा थोडा स्ट्राईकला बॉलिंग वरती कोणाला आणि स्ट्राईकला तो आदित्य जाधव वाईटचा इशारा पंचांचा असेल या वाईट धावची धाव संख्या होती ते 14 धाव संख्या होते 14 आदित्य जाधव आणि आमचे कॉम्युनिकेटर विघ्नेश शिंदे ते आलेले आहेत त्यांचे अभिनंदन चेंडू मला वाटतं पुन्हा एक धावांतर इशारा असेल वाईटचा आणि धावसंख्येत बदल धावसंख्या होते ते 15 विजय शिंदे समालोचक निवडगावचे यांच्याकडनं त्यांच्या संघाला शुभेच्छा असतील सुशंभू निवड संघाला शुभेच्छा असतील समालोचक विजय शिंदे यांच्याकडनं पुढचा चेंडू
कुणाल यांचा आणि आदित्य जबरदस्त धावसंख्या होते 15. एकही चेंडू पडलेला नाही. 5 मिनिट होऊन गेलेत. पुन्हा पुन्हा एकदा लेग बॉलच्या स्वरूपात आणि लेग बॉल्स नो बॉल असेल, नो बॉल असेल आणि लेग बॉल्स आणि 4 धावा आणि फ्रेड असेल पंचांचा बॉल. दुसरी मेघाडी असेल की सुशंभू नागेश संघाला धावसंख्या होतो 5 निबर. बेस धावा फ्रेड असेल फ्रेड असेल अजून एकही चेंडू पडलेला नाही दुसऱ्या षटकातला. मात्र 5 ते 7 मिनिट खर्च झालेले होत आणि धावा गेलेत. श्री स्वयंभू नागेश्वरी जरी मॅच जिंकली तर संदीप भोतेकर यांच्याकडे 500 रुपये. फ्रेड असेल स्वीड असेल मेघवाड असेल आदित्य काटे यांना आणि पुढे स्टेप आउट करण्याचा प्रयत्न मला वाटतं बाईकच्या स्वरूपात एक बॉल घेतलेली आहे. धावसंख्या होती ती 21 आणि स्वतः कर्णधार कॉमेंट्री बॉक्स जवळ कोणी ओरडायचं नाहीये. कॉमेंट्री बॉक्स जवळ कोणी ओरडायचं नाही आणि जे कोण खेळाडू असतील स्वयंभूचे त्याने तिकडे खेळाडू कक्षाकडे जायचंय. दरम्यान चेंडू कुणाल तो स्वतः कर्णधार हार्दिक पांड्या चिरका कर्णधार आहे. मारण्याचा प्रयत्न मला वाटतं लेग बॉलच्या स्वरूपात असेल. एक रन ओके धन्यवाद त्यांचं. एका धावेने धावसंख्या होते ते 22. थोडासा संत गतीने चाललेला खेळ आहे. चौकार आणि षटकारांची आतिषबाजी पाहिजेत. कुठे पंच म्हणून काम करतात ते आमचे प्रताप भुतेकर आणि दिलीप भुतेकर फेडरेशनचे अध्यक्ष आणि पी के साहेब. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा थोडं सुंदर क्षेत्ररक्षण आणि एक धावी सुद्धा पूर्ण जातील. एका धावेने धावसंख्या होते ती 23. अजूनही बरोबर रनरेटने चाललाय स्वयंभू नागेश्वर. थोडस स्पीडअप करायचं आहे. शिवशंभू नेवे आपल्याला वारंवार आम्ही पुकार देतोय थोडासा वेळ कमी घ्या. पुन्हा एकदा अमय उतेकर अमय टू कुणाल काय करतात कुणाल आपल्या संघासाठी आणि मारण्याचा प्रयत्न एक धाव सुद्धा पूर्ण करतील. दुसऱ्या धावच्या प्रयत्नात असेल आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण होईल. या 2 धावने धावसंख्या होते ती 25. चौकार आणि षटकारांची गरज आहे अमय उतेकर यांच्याकडनं. बॅट मधून वैयक्तिक दुसरं षटक टाकतात कुणाल. पुन्हा एकदा लाव यांच्या दिशेने मला चेंडू एक दिवस पूर्ण करतील. दुसऱ्या धावच्या प्रयत्नाचे सुंदर रनिंग विकेट जाधव आणि अमय उतेकर समर्थक 2 धावने धावसंख्या होते 27. अमय उतेकर यांनी जर 6 मारला तर दीपक चव्हाण यांच्याकडे 1,000 रुपये बक्षिसांचा पाऊस आहे. स्वयंभू नागेश्वर यांच्यावरती पाहूया काय करतात. जबरदस्त पुन्हा एकदा पंचांचा वाईटचा इशारा. पंच हात वर करून वाईटचा इशारा देतात. पंचांचे हात हवेत येतात आणि वाईटचा इशारा येतो. पंच दिलीप भुतेकर दिल्ली बाउंडिंग. कुणाल तो अमय एक षटकार जबरदस्त गोलंदाजी कमबॅक केलाय आणि हा षटक समाप्तीची घोषणा होते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 28. सरासरी 30 धाव 15 धावने 30 धावांची गरज होती
धावसंख्या 28. अजूनही बरोबरीमध्ये आहे संघ. आणि आता जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 32 धावांची गरज. नेहरू संघाकडून अजित शिंदे गोलंदाजी मार्कवरती खतरनाक गोलंदाज आहे. विकेट हॅट्रिक घेण्याचा विक्रम त्यांच्या नावावरती आहे. अजित शिंदे. आणि अजून महत्वाचं जोरदार एकदा टाळा होता. सलामीची जोडी मैदानात आणि एकही विकेट नाही आहे. एक बलाढ्य संघ चांदवाडी संघासमोर जी विकेट हॅट्रिक घेतली ते अजित शिंदे. अजित शिंदे यांना अजित शिंदेसाठी तुझा टाळा जोरदार, कारण की चांगले गोलंदाज होते शिवशंभू नेहरू संघाकडून. आणि आमच्या मंडळाला वारंवार सहकार्य करत असतात ते अजित अजित आणि अजित. पाहूया काय करतात अजित. पुन्हा एकदा आमच्या दिशेने मारलेले चेंडू गेला गेला का आणि हा वन बाउन्स. आणि हा किती काढलं धावसंख्या 3. या 3 धावले धावसंख्या होते 31. अजित अजित शिंदेने जर विकेट हॅट्रिक घेतली, सूरज होतेकर यांच्याकडनं 500 रुपये पारितोषिक असेल. अजित शिंदे यांनी जर विकेट हॅट्रिक घेतली, सूरज होतेकर यांच्याकडनं 500 रुपये पारितोषिक असेल त्याला. आणि दुधराज चव्हाण यांच्याकडनं 500 रुपये पारितोषिक असेल अजित शिंदे यांना विकेट हॅट्रिक घेतली तर. बरोबर पुढचा चेंडू आणि आम्हा सलामीची जोडी मैदानात बिनबाद खेळचा आम्हा होतेकर. हो हो जबरदस्त जबरदस्त वन बाउन्स. अरे हा चौकार
काय करतो धर्म पुढचा चेंडू अजित किती बॉल किती पाहिजे सांग 8 चेंडूने 24 धावांची गरज 8 चेंडू 23 धावांची गरज अजूनही सामना कुठल्याही बाजूला झुकू शकतो जर दोन्ही मोठे संघ आहेत मैदानात तर पुढचा चेंडू आकाश याला पुन्हा एकदा वरच्या दिशेला मारला चेंडू चांगला शॉट कव्हर घ्यायचा प्रयत्न होता 2 धावा मला वाटतं यशस्वीरित्या पूर्ण करतील या 2 धावेने धावसंख्या होते ती 39 हा त्याला बोल वरून केल बोल तर पुढचा चेंडू अजित यांचा तोंडातून त्याला आकाश पुन्हा एकदा थोडासा एक धाव सिद्ध पूर्ण करतील एकाच धावात समाधान आहे आणि तिथे शतरक्षक असतील आमचे कॉमेंटेटर निळेगावचे निलेश महापती एका धावने धावसंख्या होते 40 6 चेंडू 20 धावांची गरज त्याचा पाणी घेऊन सांगतो त्याला थोडासा वेळ कमी स्पीडअप करा 6 चेंडू 20 धावांची गरज असेल 6 चेंडू 20 धावा प्रफुल्ल जाधव मैदानामध्ये पाण्याची ट्रॉली घेऊन स्वयंभू संघाचे सलामीचे गोलंदाज होते आमचे प्रफुल्ल जाधव पण एकदा पुन्हा आपण रनअप करायला लावू थोडस स्पीड करा पंच जरा आपल्याकडे वेळ कमी आहे ठीक आहे ना अजून दोन आहे तो 3 वाजले 5 पुढच्या 3 निलेश महापती गोलंदाजी मार करते आणि 6 चेंडू 20 धावांची गरज जाऊया मैदानाकडे 6 चेंडू 20 धावा निलेश महापती चौकशी षटक निर्णायक षटक घेऊन येतात ते निलेश महापती पुन्हा एकदा लांबच्या दिशेने मारलेला चेंडू आणि एक धाव पूर्ण करतील दुसऱ्या धावच्या प्रयत्नात असतील आणि दुसरी धाव यशस्वीरित्या पूर्ण होईल आता मात्र 5 चेंडू 8 धावांची गरज प्रहार करावा लागेल धोका टाकावा लागेल पुन्हा एकदा निलेश महापती जबरदस्त गोलंदाजी लेग कटा राईट टाइम होता काहीच समजलेला नाही आता मात्र 4 चेंडू 18 धावांची गरज 4 चेंडू 18 धावांची गरज 4 चेंडू 18 धावा आणि हा गडी क्रमांक 5 होतोय दुसरा आणि अमर जाधव आता काय तुम्ही बॅटिंगची अपेक्षा करू नका शेवटचे 3 चेंडू आणि 3 षटकार मारणार तेजस सावंत अमर जाधव मला वाटतं बॅट आणि पॅड बांधून बसलेले आहेत अमर जाधव पूर्ण जबरदस्त प्रहार. षटकार षटकार
मात्र 2 चेंडूने 12 धावांची गरज असेल. लगातार 2 षटकार मारावे लागतील. तेजस सावंत याने 1,000 रुपयाची ताकद असेल जर लगातार 2 षटकार मारले तर. पुन्हा एकदा पाहूया. आणि लेगच्या दिले चेंडू मला वाटतं आणि हा 4 धावा. तुमचा चांगला फलंदाज ताब्यात ठेवला होता याची खंत तुम्हाला नक्कीच भासेल. तेजस सावंत मला वाटतं 2 चेंडूंनी 10 धावा देण्यात आले. 2 चेंडू 10 धावा. तेजस सावंत याने प्रत्येक चांगला खेळाडूने आपला व्हॅल्यू वाढवला पाहिजे आणि हा व्हॅल्यू दिसून येतोय तेजस सावंत याच्याकडनं. 2 चेंडूने 10 धावा केल्यात. 1 चेंडू 8 धावा. चमत्कार वाचू शकतो. पुन्हा एकदा निलेश महाकदे पाहूया. हो हा जबरदस्त गोलंदाजी आणि हा विजय संघ होता शिवशंभू निवड. शिवशंभू निवड विजय संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि स्वयंभू नागेश्वर सिनियर्सच्या सहभागाने इकडे